नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे. इंग्लिश विथ मदन सर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सर्वांचं स्वागत करतो. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. इंग्लिश ग्रामर अँड व्होकॅब्युलरी या विषयाचे सगळ्या परीक्षेला आलेले मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस. सगळ्यात अवघड समजले जाणारे इंग्रजी ग्रामर आणि व्याकरणाचे एमपीएससीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं अतिशय सोप्या पद्धतीने ॲनालिसिस आपण या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. या अगोदर आपण एक टॉपिक जवळपास 100 ते 150 प्रश्नाचा एक टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आपण तलाठी या पदाचे 2 पेपर ॲनालिसिस केलेले आहेत. वनसेवा वनरक्षक या पदाचा आपण ॲनालिसिस सुरू केलेला आहे. बरोबर. आता आज आपण टेन्स या विषयाचा ॲनालिसिस मधला पार्ट 4 आपला चालू आहे. बरोबर. यामधले पार्ट 3 आपण एकदम सोप्या भाषेत बघितलेले आहेत. तर मी तुम्हाला एवढं सांगेन की डायरेक्ट हा पार्ट बघितला तर चालते, काही अडचण नाही. पण तुम्ही जर सुरुवातीपासून जर एक एक पार्ट एक व्हिडिओ जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं सेम कन्सेप्ट रिपीट होतात. बरोबर. आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. बघा, तुम्ही कोणतेही पुस्तक वाचत असाल, कोणतीही बॅच केली असेल, कोणतेही एखादं तुम्ही एक बेसिक पुस्तक वाचलेलं असेल, बरोबर, तुमचा बेस चांगला असेल, काही हरकत नाही. पण परीक्षेत उत्तम मार्क मिळवण्यासाठी, आपले मार्क बूस्ट करण्यासाठी आपली जी सिरीज आहे ही मस्ट वॉच आहे. ही सिरीज बघितल्यानंतर, ही सिरीज सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या मार्कात नक्कीच भक्कम अशी वाढ होईल. बरोबर. तर चला तर मग आपण सुरू करूया टेन्स या टॉपिक वरील पार्ट 4. टेन्स या टॉपिक वरील पार्ट 4. आता पुढचे प्रश्न आपण बघूयात. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आपल्याला फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट टेन्स फॉर्म. एक टेन्स फॉर्म आपल्याला भरायचा. प्रत्येक प्रश्नात बघा, मी तुम्हाला असा एक क्लू सांगत आहे, प्रत्येक प्रश्नात असा एक कीवर्ड सांगत आहे की ज्याच्यावरून आपल्याला करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचायचं. तुम्ही फक्त तेवढं लक्षात ठेवा. एक रिवाइज होईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बघा, आता हा प्रश्न दिलेला आहे आणि त्याचा एक प्रॉपर आपल्याला टेन्स फॉर्म वापरायचा आहे वाक्यात. तर कसं ओळखायचं की रिकामी जागा सिन्स 8 o'clock इन द मॉर्निंग. कोणता कीवर्ड आहे या वाक्यातली? कीवर्ड काय आहे? सिन्स. सिन्स 8 o'clock इन द मॉर्निंग. आता ज्या वेळेस आपण टेन्स शिकतो आणि टेन्स मध्ये सिन्स आणि फॉर असतो, तर सिन्स आणि फॉरचे 2च टेन्स असतात, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. राईट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा एक असतो. आणि जर ऑप्शन मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नसला तर आणि तरच आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. बरोबर. आता सिन्स 8 o'clock इन द मॉर्निंग या फ्रेज वरून, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट दिलेल्या घटनेचा, आज सकाळी 8 वाजल्यापासून असा त्या फ्रेजचा अर्थ झालेला आहे. ही फ्रेज वाक्यात आली की त्या वाक्याचा काळ काय आणि काय असला पाहिजे? तर हॅज बीन स्लीपिंग असला पाहिजे. हॅज काय इंडिकेट करतो? हॅज सांगतो प्रेझेंट, बीन काय सांगतो? बीन सांगतो परफेक्ट, आणि स्लीपिंग काय सांगतो? आयएनजी, म्हणजे कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कसं ओळखलं आपण? तर सिन्स या फ्रेजवरून आपण ओळखलं, सिन्सच्या फ्रेजवरून ओळखलं की या वाक्यात कोणता काळ असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. राईट. बघा, आता पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तर सिन्स आणि फॉरचे अनेक वाक्याच्या माध्यमातून आपण त्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा या व्हिडिओमध्ये पण सिन्सचा सेंटेन्स आलेला आहे. बघा, आता पुढचं वाक्य आहे आयडेंटिफाय द टेन्स फॉर्म. टेन्स ओळखायचा आहे. अँड टाइम. बघा, टेन्स फॉर्म अँड टाइम इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही टाइम वाली जी कन्सेप्ट आहे, टाइम वाली कन्सेप्ट आता लेटेस्ट पण विचारली जाते. 2016चा प्रश्न आहे. बघा, आता व्हेन इज युअर फादर टेकिंग यू टू द झू. त्यांनी आपल्याला 2 गोष्टी विचारलेल्या आहेत. एक विचारलेला आहे टेन्स फॉर्म आणि एक विचारलेला आहे टाइम. ओके. त्या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे आणि कोणता टाइम एक्सप्रेस केलेला आहे ते आपल्याला सांगायला सांगितलं. व्हेन इज कीवर्ड बघा, ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ज्यावेळेस मी टेन्स म्हणतो किंवा ज्यावेळेस मी बेसिक म्हणतो तर वाक्यात काय बघायचं? तर वाक्यातला व्हर्ब फॉर्म बघायचा. इज आहे आणि व्हर्ब फॉर्म आहे टेकिंग. ॲमिजार प्लस आयएनजी, म्हणजे वाक्याचा टेन्स काय झाला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. राईट. बघा, आता या पुढच्या वाक्यात अ फ्रेंड ऑफ अवर्स इज गोइंग टू ची अगोदर आपण सेंटेन्स बघितलेला आहे. जर वाक्यात इज गोइंग टू फ्रेज असेल तर त्या वाक्याचा जो टेन्स आहे, जो टाइम एक्सप्रेशन आहे, ते टाइम एक्सप्रेशन असतं फ्युचर. पहिला सांगितलं टेन्स ओळखायला, पहिला टेन्स ओळखला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दुसरा आपल्याला सांगितलं टाइम ओळखायला, टाइम एक्सप्रेस. तर टाइम आहे त्याचा फ्युचर आणि इज गोइंग टू हा जो कन्सेप्ट आहे
त्याच्यासाठी अजून एक शब्द लक्षात ठेवा, ज्या वेळेस एखाद्या वाक्यात जर इज गोइंग टू ही रचना वापरली तर त्या वाक्यामध्ये इमिजिएट फ्युचर काय सांगितलेला असतो, इमिजिएट फ्युचर किंवा नियर फ्युचर सांगितलेला असतो. आपला आन्सर झाला आन्सर नंबर 3, फ्युचर आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. राईट, बघा एवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त कीवर्ड माहित पाहिजे, त्याचा यूज माहित पाहिजे. बघा आता पुढे आलेला आहे करेक्ट यूज ऑफ टेन्स. खालीलपैकी कोणतं असं वाक्य आहे की त्याच्यात योग्य टेन्स वापरलेला आहे, बरोबर वाक्य कोणतं टेन्सचं असं दिलेलं आहे. बघा आता, आय वॉज गेटिंग अप ॲट ओके 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग, एव्हरी मॉर्निंग, एव्हरी मॉर्निंग आणि प्रत्येक वाक्यात आहे एव्हरी मॉर्निंग. ओके, आता या व्हर्बवर पहिल्या वाक्यातला व्हर्ब बघा, आय वॉज गेटिंग अप ॲट. आता एव्हरी मॉर्निंग आहे, एव्हरी मॉर्निंग आहे आणि इथं भूतकाळ आहे, चुकलं, नाही जमत. एव्हरी मॉर्निंग म्हणल्यावर काय असलं पाहिजे, वर्तमान काळ असलं पाहिजे. ओके, आता आय एम गेटिंग. ओके ओके ओके, एव्हरी नावाचा जो वर्ड आहे तो आपल्याला काय सांगतो, रिकरिंग ऑफ ऍक्शन सांगतो, म्हणजे एखादी गोष्ट वारंवार होती, नेहमी होती अशा पद्धतीची, त्यामुळे पास्ट कंटिन्युअस येणार नाही. इकडे तसंच प्रेझेंट कंटिन्युअस सुद्धा येणार नाही. एव्हरी मॉर्निंग या शब्दावरून आपण 2 बाहेर काढले. आता यू आपण आय गॉट अप इथं वापरलेला आहे V2 आणि इथं वापरलेला आहे V1. ओके, V1. आय गेट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग, म्हणजे रोज सकाळी मी 5 वाजता उठतो. आणि इथं दिलेलं आहे आय गॉट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग, मी रोज सकाळी 5 वाजता उठायचो. आता लक्षात घ्या, हॅबिट दर्शवण्यासाठी, रोजची सवय सांगण्यासाठी 2 काळ वापरले जातात. एक साधा भूतकाळ वापरला जातो आणि साधा वर्तमान काळ वापरला जातो. मला सांगा 2 नंबरचं वाक्य साध्या भूतकाळाचं आहे, आय गॉट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग आणि आय गेट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. तसं जर पाहिलं तर दोन्ही वाक्य बरोबर आहेत, दोन्ही वाक्यात काही चूक नाही. पण आता कम्पॅरेटिव्हली त्यातल्या त्यात जर आपल्याला एक वाक्य बरोबर द्यायचं तर आपल्याला 3 नंबरचं वर्तमान काळाचं वाक्य बरोबर द्यावं लागेल, कारण त्यात एव्हरी मॉर्निंग हा रेफरन्स दिलेला आहे. तसं जर पाहिलं तर ही प्रेझेंट हॅबिट आहे, तुम्हाला सांगतो ही आहे प्रेझेंट हॅबिट, बरोबर, आणि ही आहे पास्ट हॅबिट, ही आहे पास्ट हॅबिट. पण आयोगाने आन्सर दिलेला आहे आन्सर नंबर 3, आय गेट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. राईट, या आता पुढचा सेंटेन्स आहे राधा 6 पिलो केसेस सिन्स 7 o'clock दिस मॉर्निंग. सांगा आता, बघा सिन्स आणि फॉर सांगा. सिन्स कीवर्ड कोणता आहे, सिन्स आणि फॉर. जर सिन्स आणि फॉर वाक्यात असेल तर त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जर ऑप्शन नसेल तर काय असला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे, बरोबर. या दोन्ही वाक्याचा काळ आलं लक्षात तुमच्या, या दोन्ही वाक्याचा काळ 2 पैकी एकच असणार. आता बघा, राधा आहे, तिनं 6 उशा बनवल्या, 6 पिलो केसेस सिन्स 7 o'clock दिस मॉर्निंग. आज सकाळी 7 वाजल्यापासून तिने किती पिलो म्हणजे उशी, किती पिलो बनवल्या, 6 उशा बनवलेल्या आहेत. सिन्स आणि कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअसचा काही संबंध नाही, बरोबर. ही साध्या म्हणजे चालू काळात वापरला जात नाही, बरोबर. नन ऑफ द अबो नाही, कारण वाक्यांनी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तुम्हाला काय सांगितलं, 2 गोष्टी असल्या पाहिजे, एक तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे, नसला तर कमीत कमी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तरी असला पाहिजे. 2 पैकी तर 2 पैकी एक काय आहे, हॅज मेड, पूर्ण वर्तमान काळ आपण वापरलेला ऑप्शन नंबर 3. राईट. आता बघा या पुढचा प्रश्न आहे, द बॉईज फ्लेड इन ग्रेट हास्ट फॉर दे अ स्नेक. बघा, बॉईज फ्लेड, क्रियापद बघा, क्रियापद कोणत्या फॉर्म मध्ये आहे, V2 मध्ये आहे, बरोबर. पहिला फॉर्म आहे फ्ली, दुसरा फॉर्म आहे फ्लेड आणि तिसरा फॉर्म काय, फ्लीड. फ्ली म्हणजे काय, टू रन अवे क्विकली, टू रन अवे क्विकली म्हणजे झटकन पळून जाणे, घाबरून झटकन पळून जाणे म्हणजे फ्ली, त्याचा हा V2. आता मला सांगा V2 आणि V3, फ्लेड आणि फ्लेड. आता हा फ्लेड वापरले तर बॉईज फ्लेड, मुलं काय झाले, पळून गेले. कसे पळून गेले, इन ग्रेट हास्ट म्हणजे एकदम गडबडीत ते पळून गेले. फॉर दे, आता मला सांगा, जर एका वाक्यात V2 असेल तर इकडे आपल्याला काय वापरावं लागेल, V3 वापरावं लागेल. वर्तमान काळाचा काही संबंध नाही, कारण इकडे काय वापरलेला आहे, V2 वापरलेला आहे. एका वाक्यात 2 जर क्लॉज जोडलेले असतील तर एका वाक्यात V2 आणि एका वाक्यात वर्तमान काळ अशी रचना होत नाही. हॅव म्हणजे वर्तमान काळातले ऑप्शन चुकले. आता एक राहिला सॉ आणि एक राहिला हॅड सीन. तर इथं स्ट्रक्चर आपलं वापरलेलं आहे, पास्ट परफेक्टचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे. 2 पैकी एका वाक्यात V2 आणि दुसऱ्या वाक्यात हॅड प्लस V3. ही रचना आहे, ही काय आहे, रचना आहे. तर या रचनेत हे वाक्य बसते. आता या वाक्याचा सेन्स काय लागतो, द बॉईज फ्लेड इन ग्रेट हास्ट फॉर दे हॅड सीन अ स्नेक. म्हणजे जसा काही त्यांनी साप बघितला एवढ्या जोरात ते पळून गेले. आलं लक्षात, हा त्याचा सेन्स लागतो. तर रचना कोणती वापरली, रचना वापरली V2 एका वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यात हॅड प्लस V3.
बरोबर. दुसऱ्या वाक्यात काय वापरलं, हॅड प्लस वी 3. बघा एवढं सोपं आहे. रचना लक्षात ठेवा, याच रचना रिपीट होतात. बरोबर. आता पुढे दिलेला आहे द एन्शियंट ग्रीक्स. येस, द एन्शियंट ग्रीक्स म्हणजे काय, ग्रीक लोक, प्राचीन ग्रीक लोक, मोर बाय कन्व्हर्सेशन विथ टीचर्स दॅन फ्रॉम द बुक्स. आता आपल्याला इथं करेक्ट टेन्स फॉर्म वापरायचा आहे. द एन्शियंट ग्रीक, प्रश्नाचा सुरुवातीचा तुम्ही जो सब्जेक्ट आहे, जो नाऊन आहे तो वाचा. द एन्शियंट ग्रीक्स, याच्यावरून काय समजते की या काळात मी काय सांगितलेलं आहे, पास्ट सांगितलेला आहे. वर्तमान काळाचा काही इथं संबंध राहिला नाही. आता V2 आणि V3 या दोन पैकी आपण पाहू काय यायला पाहिजे. द एन्शियंट ग्रीक्स स्टडीड मोर बाय कन्व्हर्सेशन विथ टीचर्स दॅन फ्रॉम द बुक्स. जी प्राचीन ग्रीक लोक होती ती कशा पद्धतीने शिकले, तर ती कशी शिकली, मोर बाय कन्व्हर्सेशन विथ टीचर्स, शिक्षकांशी म्हणजे त्यांचे जे गुरु होते त्यांच्याशी चर्चा करून, संभाषण करून त्याच्यातून शिकले ते, रादर दॅन फ्रॉम बुक्स, पुस्तकातल्यापेक्षा ते शिक्षकांची चर्चेतून शिकले. असं वाक्य आहे, हे जनरल वाक्य आहे. भूतकाळातला एक त्यांनी एक फॅक्ट, एक इव्हेंट सांगितलेला आहे. हॅड स्टडीड जर वापरायचा झाला, म्हणजे इथं हॅड स्टडीड जर वापरायचा झाला तर तिथं काहीतरी कंप्लीटनेस दाखवणारा एक वर्ड लागतो, काहीतरी रेफरन्स लागतो. जर आपल्याला हॅड प्लस V3 वापरायचा असेल तर या वाक्यात काही साधा भूतकाळ या वाक्यात येणार. द एन्शियंट ग्रीक्स स्टडीड मोर बाय कन्व्हर्सेशन विथ टीचर्स दॅन फ्रॉम द बुक्स. राईट. म्हणजे या वाक्यात कोणता काळ येणार आहे, साधा भूतकाळ येणार आहे. कारण एक पास्ट मधला एक त्यांनी एक इव्हेंट सांगितलेला, एक फॅक्ट सांगितलेला की कशा पद्धतीने ग्रीक लोक शिकायचे. पास्ट परफेक्ट वापरायसाठी तुम्हाला मी काय सांगितलं, रेफरन्स लागतो वाक्यात. पास्ट परफेक्ट साठी कोणताही रेफरन्स या वाक्यात नाही. कसा रेफरन्स लागतो, काहीतरी ऍक्शन कंप्लीट झाल्याचा, काहीतरी ऍक्शनचा जो कंप्लीटनेस आहे, कंप्लीटनेस दर्शवणारा रेफरन्स लागतो, तो या वाक्यात नाही. म्हणून या वाक्यात येणार सिंपल पास्ट टेन्स. बघा आता पुढे दिलेला 12 इंचेस अ फूट, 12 इंचाचा 1 फूट होतो. कॉमन सेन्स आपल्याला माहिती आहे, 12 इंचाचा काय होतो, 1 फूट होतो. पण आता सर इथं मेक वापरायचा का, मेक्स वापरायचा का, मेड वापरायचा, आम्हाला माहित नाही. आता लक्षात घ्या, जर 2-3 गोष्टी असतील, बरोबर, 2-3 गोष्टी असतील, 2 अधिक 3 आणि बरोबर 5, त्याची जर एकच गोष्ट होत असेल, जसं की पेन आणि इंक रिप्लेस बाय बॉल पेन. पेन आणि इंक, बरोबर, हा पेन अँड इंक रिप्लेस बाय ए बॉल पेन. 2 गोष्टी होत्या, पेन वेगळा होता, इंक वेगळा होता. आता काय आला त्याचा की बॉल पेन आला. बरोबर. तर इथं 2 गोष्टी येतात. 12 इंच, याच्यावरून जरी तुम्हाला कळालं नाही एक वचने का अनेक वचने, पण 12 इंचाचा किती फूट होतो, 1च फूट होतो. म्हणजे जे नाऊनच्या ठिकाणी दिलेलं आहे ते कशासाठी वापरलं, तर एकाच गोष्टीसाठी वापरलं. तर म्हणून इथं काय यायला पाहिजे, इथं एकवचनी क्रियापद आपलं यायला पाहिजे. लक्षात घ्या, 2 गोष्टीचं काय झालं, एकच गोष्टी. या केसमध्ये आपल्याला एकवचनी क्रियापद वापरायचं. तर अपुट यावरून आपण जर सांगितलं तर काय येणार, मेड येणार नाही, भूतकाळ येणार नाही, मेकिंग येणार नाही, कारण त्याच्या आधी कोणताही ऑक्झिलरी व्हर्ब नाही. नुसता मेक येणार नाही, कारण 12 इंचेसला आपल्याला काय वापरायचं, सिंग्युलर. दुसरी गोष्ट, हा काय 12 इंचेस हा सिंग्युलर अनकाउंटेबल नाऊन आहे. हा काय आहे, सिंग्युलर आहे. त्याच्यामुळे इथं आपला आन्सर येईल मेक्स. काय येईल, मेक्स. यस, आपला आन्सर येईल मेक्स. 12 इंचेस मेक्स अ फूट. 12 इंचाचा काय होतो, 1 फूट होतो. या आता पुढं इथं आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन ब्लँक. ओके, ही फेल असली व्हाईल. बघा, हे संयुक्त वाक्य आहे. या संयुक्त वाक्यातनी जो कंजक्शन आहे तो व्हाईल आहे, आणि भूतकाळात व्हाईलच्या नंतर असतो पास्ट कंटिन्युअस जर वापरायचा असेल तर व्हाईल वापरला जातो. ही फेल असली, फेल हा जो व्हर्ब आहे कोणत्या फॉर्म मध्ये, फाल फेल फालन. बघा, फाल फेल आणि काय, फालन. तर इथं काय वापरलेलं आहे, V2 वापरलेला आहे, फेल. ही फेल असली म्हणजे तो झोपी गेला. ही फेल असली म्हणजे काय, तो झोपी गेला. व्हाईल आता व्हाईलच्या पुढे आपल्याला काय वापरायचा, पास्ट कंटिन्युअस वापरायचा. व्हाईल ही वॉज रीडिंग. आता तुम्हाला इथं कन्सेप्ट कोणता वापरला ते सांगतो. इथं त्यांनी एक स्ट्रक्चर वापरलं. ते स्ट्रक्चर म्हणजे असं पास्ट कंटिन्युअस. म्हणजे एका वाक्यात जर क्रियापदाचा V2 असेल तर दुसऱ्या वाक्यात पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. वाक्याची ही रचना या सेंटेन्स मध्ये वापरलेली आहे. ही झाली एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, याला समजून कसं घ्यायचं. एक गोष्ट आहे, एक क्रिया याची अगोदरच चालू होती, आणि त्या दरम्यान दुसरी एक गोष्ट घडली. जी क्रिया अगोदरच चालू होती, अगोदर कोणती क्रिया चालू होती, व्हाईल ही वॉज रीडिंग. अगोदर कोणती क्रिया चालू होती, तर वाचण्याची क्रिया चालू होती, आणि त्या दरम्यान काय झालं, तो वाचता वाचता झोपी गेला. असा त्या वाक्याचा सेन्स आहे.
वाचन अगोदर चालू होतं, वाचता वाचता तो झोपी गेला, तो आला V2 आणि हा आला पास्ट कंटिन्युअस टेन्स. राईट. बघा म्हणजे याचा आन्सर येईल आपला आन्सर नंबर 1. बघा एवढं सोपं आहे इंग्रजी. त्याच त्या कन्सेप्ट, त्याच त्या रचना वाक्याच्या वारंवार विचारलेल्या आहेत. बघा ही जर लेक्चर तुम्ही, ही जर सिरीज तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिली, एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, सगळ्या रचना तुमच्या पाठ होतील आणि सगळ्या परीक्षेत तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्ही कोणती का परीक्षा द्या ना, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामर अशी कोणती परीक्षा द्या, ह्याच गोष्टी, ह्याच कन्सेप्ट सगळीकडे रिफ्लेक्ट होतात. राईट. बघा आता पुढचं आपल्याला असं वाक्य ओळखायचं आहे की तो फ्युचर इव्हेंट सांगतो. बघा आता जरी दिसायला हा प्रश्न 2014चा असला, पण अलीकडे पण 21, 22, 23, 24च्या पण परीक्षेत हा पॅटर्न पुन्हा रिपीट होत आहे की खाली 3-4 वाक्य दिलेले आहेत आणि सांगा याच्यातला टाइम कोणता एक्सप्रेस केलेला आहे. तर बरोबर, तर हे लक्षात ठेवा, हा जुनाच कन्सेप्ट आहे, पुन्हा त्यांनी रिन्यू केला. आता इथे दिल्यात द मूवी स्टार्ट, द मूवी. इथे जर द मूवी असेल तिथं स्टार्ट आलं पाहिजे, कारण द मूवी एक वचने आहे म्हणून क्रियापदाला येस. द मूवी स्टार्ट्स इन 10 मिनिट्स. ओके, बरोबर. त्यांनी फ्युचर इव्हेंट म्हणजे मूवी स्टार्ट झाला का नाही झाला, कधी होणार आहे, 10 मिनिटांना सुरू होणार आहे, म्हणजे काय झाला, तो फ्युचर इव्हेंट झाला. राईट. जर इथं स्टार्ट्स आहे, जर एखादा फ्युचर इव्हेंट साध्या वर्तमान काळात सांगितला तर त्याला कोणता टाइम एक्सप्रेस म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणायचं डेफिनाइट फ्युचर. काय म्हणायचं त्याला, डेफिनाइट फ्युचर. एखादा जो फ्युचर इव्हेंट आहे साध्या वर्तमान काळात जर आपण एक्सप्रेस केला, त्याच्या अगोदर आपण उदाहरणं पाहिली तर त्याला डेफिनाइट फ्युचर म्हणतात. इज गोइंग टू, जर इज गोइंग टू नावाची जर फ्रेज आपण बघितली गोइंग टू ची, बरोबर, तर तो कोणता फ्युचर असते, तर तो असते इमिजिएट फ्युचर. तो कोणता फ्युचर असते, इमिजिएट फ्युचर. आलं लक्षात. या दोन कीवर्ड लक्षात ठेवायचे, गोइंग टू, इमिजिएट व साधा वर्तमान काळ, डेफिनेट फ्युचर. या आता पुढे पहिलं वाक्य बरोबर आहे की त्याच्यातनी फ्युचर इव्हेंट सांगितलेला आहे. द सॅम्पल विल बी सेंट, द सॅम्पल विल बी सेंट. आता त्याच्यातच विल बी, शॅल बी, विल बी वापरतो आपण कशासाठी, तर फ्युचर इव्हेंट एक्सप्रेस करण्यासाठी. म्हणजे हे बरोबर आहे, द सॅम्पल विल बी सेंट फॉर द डिटेल एक्झामिनेशन. ओके, बरोबर आहे. आणि यू शुड फिनिश द वर्क बिफोर यू लिव्ह. तो अजून गेला का नाही, त्याने अजून काम संपवलं का नाही. काय सांगितलं, तुला ज्यावेळेस जायचं तर तू जायच्या अगोदर, बिफोर यू लिव्ह म्हणजे तू निघण्या अगोदर तुला काय केलं पाहिजे, तर हे काम संपवलं पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी कधीच्या आहे ना, फ्युचर मधल्या. म्हणजे आता कामही संपलं नाही, अजून गेला पण नाही, पण ज्यावेळेस बाबू तू जाशील तर काम संपवून गेला पाहिजे. म्हणजे या तीनही वाक्यात फ्युचर इव्हेंट सांगितलेला आहे. आपला आन्सर येईल ऑल 3. राईट. बघा आता पुढं, या पुढचा कन्सेप्ट बघू. हा पुन्हा काय त्यांनी काय विचारलेलं आहे की 4 वाक्य दिलेले आहेत आणि फ्युचर इव्हेंट कोणत्यामध्ये सांगितलेला आहे तो सांगा. बरोबर, महत्वाच्या गोष्टी आहेत. बघा, द शो स्टार्ट्स. ओके, द शो स्टार्ट इन अ व्हाईल. शो चालू झाला का, शो चालू झाला का, तर नाही. शो स्टार्ट्स इन अ व्हाईल म्हणजे आता थोड्याच वेळात तो चालू होणार आहे, म्हणजे फ्युचर इव्हेंट आहे. वाक्य बरोबर. या आता दुसरं वाक्य, ही इज बिंग सेंट टू द UK फॉर फर्दर स्टडीज. ही इज बिंग सेंट, क्रियापद बघा, ही इज बिंग सेंट टू द स्टडी फॉर फर्दर, ही इज बिंग सेंट टू द UK फॉर फर्दर स्टडी. त्याला पुढील अभ्यासासाठी तो युकेला त्याला पाठवायचा. अजून पाठवलं का नाही. तो गेला का युकेला नाही, त्याला पाठवायचं आहे भविष्यात अभ्यास करण्यासाठी, म्हणजे फ्युचर इव्हेंट आहे. बरोबर. दे शुड रिपोर्ट टू द पोलीस इमिजिएटली. दे शुड रिपोर्ट टू द पोलीस. दे शुड रिपोर्ट टू द पोलीस म्हणजे काहीतरी घटना झालेली आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे, पोलिसांमध्ये तात्काळ रिपोर्ट नोंदवायला पाहिजे. म्हणजे अजून ते पोलिसाकडे गेले का नाही गेले, पण त्यांनी करायला पाहिजे, त्यांनी पोलिसाकडे जायला पाहिजे, इमिजिएटली जायला पाहिजे. फ्युचर इव्हेंट सांगितलेला आहे. या पुढे, वी मीट फॉर अ क्विक लंच अँड वी स्टार्ट ऑफ. वी मीट फॉर अ क्विक लंच. बघा, दोन्ही वाक्यातला जो व्हर्ब आहे तो वर्तमान काळात आहे. मीट आणि स्टार्ट, मीट आणि स्टार्ट कोण्या काळात आहे, वर्तमान काळात आहे. ज्या वेळेस वर्तमान काळात असते तर त्या दोन वाक्य जर वर्तमान काळात असते, दोन्ही व्हर्ब, त्याचा अर्थ असा झाला की त्या गोष्टी अजून झाल्या नाही, त्या गोष्टी अजून झाल्या का नाही. वी मीट फॉर अ क्विक लंच अँड वी स्टार्ट ऑफ म्हणजे आपण भेटू, जेवण करू आणि आपण लगेच निघूयात, ही प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे याच्यातही काय सांगितलेलं आहे, फ्युचर इव्हेंट सांगितलेला आहे. बघा, चारही वाक्यात ऑल ऑफ द अबो फ्युचर इव्हेंट सांगितलेला आहे. या पुढे आता पुढे दिलेला आहे विथ ऍक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ऑप्शन. येस, माय फादर सांगा बरं, एक वचनी आहे का अनेक वचनी. तो ऑब्विसली माय फादर काय एक वचनी आहेत, सिंग्युलर. मग काय येईल आता इकडे, माय फादर हॅव मेनी फ्रेंड का हॅज मेनी फ्रेंड, तर हॅज मेनी फ्रेंड. आता तुम्ही म्हणता सर इकडे तर मेनी फ्रेंड दिसतंय, माझ्या वडिलांना खूप सारे मित्र आहेत आणि हॅज वापरला. तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो, एकदम सोपं आहे, बेसिक आहे, बेसिकचा प्रश्न आहे. एक असते हॅव की जो ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरला जातो, ऑक्झिलरी व्हर्ब, आणि एक असतो हॅव की जो काय म्हणून वापरला जातो, मेन व्हर्ब म्हणून वापरला जातो. या दोन्हीतला तुम्हाला फरक सांगतो.
दोन्हीतला फरक सांगतो. ज्या ज्या वेळेस हॅव हा ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरला जातो त्या वेळेस त्या हॅवच्या नंतर नेहमी आणि नेहमी त्या वेळेस त्या हॅवच्या नंतर म्हणजे जर अनेकवचनी असेल तर हॅव आणि एकवचनी असेल तर हॅज आणि त्यानंतर नेहमी आणि नेहमी काय आलं पाहिजे, क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे. त्यावेळेस तो हॅव आणि हॅज काय करतो, ऍज अ ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून काम करतो. जर हॅव मेन व्हर्ब म्हणून काम करत असेल, हॅव हाच मेन व्हर्ब म्हणून काम करत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की खाणे पिणे आणि असणे. खाणे पिणे आणि असणे म्हणजे पोझिशन. असणे म्हणजे काय, पोझिशन. एखादी गोष्ट एखाद्याच्या मालकीची असणे किंवा एखाद्या जवळ काही गोष्टी असणे, जसं की माय फादर हॅज. आता माय फादर हॅज काय, जसं आपण डू आणि डज वापरतो ना, इकडे डू वापरतो इकडे डज वापरतो, तसं मी असं म्हणेल हा हॅव आहे आणि हा काय आहे, हॅज आहे. राईट, बरोबर. जर एकवचनी असेल तर तिथं आपण हॅज वापरणार. जसे माय फादर एकवचनी आहे म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे एकवचनी आहे म्हणजे त्याला हॅज. माय फादर हॅज मेनी फ्रेंड. वाक्याचा अर्थ काय होईल, इथं काय म्हणून वापरलेला आहे या वाक्यात, तो मेन व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. काय म्हणून वापरलेला आहे, मेन व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. या हॅजचा इथे अर्थ लागतो असणे, की माझ्या वडिलांना माय फादर हॅज मेनी फ्रेंड, खूप सारे मित्र दोस्त आहेत. हा झाला त्याचा अर्थ. बरोबर. जसं की आय हॅव मेनी बुक्स, माझ्याकडे खूप सारे पुस्तक आहेत. आय हॅव सो मेनी फ्रेंड्स, माझे खूप सारे मित्र आहेत. आलं लक्षात. तर हॅव म्हणजे असणे. आय हॅव ड्रिंक, बरोबर, आय हॅव ड्रिंक नाही का, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही पिण्यासाठी, अशा पद्धतीनं तुम्ही खाण्यासाठी आणि अशा पद्धतीनं तुमच्याजवळ एखादी गोष्ट आहे ते सांगण्यासाठी आपण काय वापरतो, तर आपण वापरतो हॅव ऍज अ मेन व्हर्ब. बरोबर. या आता पुढं माय फादर मेनी फ्रेंड्स. माय फादर तेच वाक्य झालेलं आहे आपलं. या पुढचं वाक्य हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. आता मला सांगा, हे वाक्य आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आता हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग कोण्या वाक्याची रचना आहे बरी सांगा बरं. ही रचना आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅज काय सांगतो आपल्याला, हॅज सांगतो प्रेझेंट. बीन काय सांगतो आपल्याला, बीन सांगतो आपल्याला परफेक्ट. आणि स्लीपिंग आयएनजी काय सांगतो आपल्याला, आयएनजी सांगतो आपल्याला कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. प्रश्न आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रश्न आहे की तो किती वेळ झाले, कधीपासून तो झोपलेला आहे. तर असा प्रश्न विचारला आणि त्याचा आन्सर काय, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 8 hours. म्हणजे आपल्याला काय वापरायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. हॅज स्लेप्ट येणार नाही, इज स्लीपिंग येणार नाही, वॉज स्लीपिंग येणार नाही, कारण टेन्स आपल्याला वापरायचा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आन्सर नंबर 1 बघा. एकदम बेसिक प्रश्न आहेत. ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य आपल्याला सांगायचं. ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य सांगायचं पुढचं. शी लिव्हज फॉर लंडन दिस इव्हिनिंग. ओके, शी लिव्हज फॉर लंडन. शी लिव्हज फॉर लंडन दिस इव्हिनिंग. ओके, आता मला सांगा ती लंडनला आज निघणार आहे, ती गेली का लंडनला अजून नाही. शी लिव्हज फॉर लंडन दिस इव्हिनिंग. जर एखादी फ्युचर ऍक्शन आज संध्याकाळी जाणार, जर फ्युचर ऍक्शन वर्तमान काळात, फ्युचर ऍक्शन साध्या वर्तमान काळात सांगितलेली असेल तर त्याला कोणता फ्युचर म्हणायचं, त्याला डेफिनेट फ्युचर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, डेफिनेट फ्युचर. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाम मध्ये हे 100% विचारलं जाऊ शकते. असा तुम्हाला प्रश्न देतील आणि यामध्ये कोणता फ्युचर सांगितला, डेफिनेट फ्युचर सांगितला, इमिजिएट फ्युचर सांगितला, तर हे तुम्हाला ओळखायला सांगतील. तर एखादा इव्हेंट जर वर्तमान काळात सांगितलेला असेल फ्युचर इव्हेंट, तर त्याला डेफिनेट फ्युचर म्हणायचं. तर करेक्ट विचारलेलं आहे. ओके, हे वाक्य करेक्ट आहे, काय अडचण नाही. ही इज हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स. आता मला सांगा, हे फ्रेंडचं इथं स्पेलिंग चुकलेलं आहे. ओके, FRIEND. ओके, फ्रेंड्स. ही इज हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स. ही इज हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स. तर हॅव्हिंग इथं चुकलेलं आहे, कारण हॅव्हिंग इथं इज वापरलेला आहे आणि हॅव्हिंग इथं मेन व्हर्ब वापरलेला आहे. आता हॅव हा जो व्हर्ब आहे, हॅव ज्यावेळेस मेन व्हर्ब म्हणून येतो, हा अकर्मक आहे. अकर्मक आहे म्हणजे हा ऍक्शन व्हर्ब नाही. जो इंग्रजीमध्ये ऍक्शन व्हर्ब नाही तो आपण आयएनजी लिहित नाही, म्हणून हॅव इथं आयएनजी येणार नाही. मग हे वाक्य आपण कसं सांगाल की ही हॅज मेनी फ्रेंड्स. काय सांगू आपण, ही. इज पण येणार नाही, मग नंतर काय, ही हॅज मेनी फ्रेंड्स. हे वाक्य चुकलेलं आहे. आय एम वॉन्टिंग, वॉन्टचंही तसंच. वॉन्ट ज्यावेळेस आपण ऍज अ मेन व्हर्ब येतो, हा आकर्मक आहे म्हणजे हा ऍक्शन व्हर्ब नाही. हा ऍक्शन व्हर्ब नाही, त्यामुळे या वॉन्टला आयएनजी लागणार नाही. वॉन्टिंग येत नाही, आय एम वॉन्टिंग नाही. आय वॉन्ट काय दिलं, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. हेही वाक्य चुकलं. द रेन हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड. बघा, शेवटचं वाक्य वाचायला, ऐकायला, दिसायला सगळं काही बरोबर वाटते, पण ते वाक्य बरोबर आहे का, नाही. वाक्य बघा कसं आहे, द रेन हॅज बीन रेनिंग. सगळी रचना सगळं बरोबर आहे, पण आता इथे एक गोष्ट अशी आहे, मला सांगा, हा द रेन आणि हा रेनिंग हे वेगळी गोष्ट आहे का. द रेन नावाचं काहीतरी वेगळं आहे आणि रेनिंग नावाचं त्यापासून येतं का वेगळं आहे, असं काय आहे का.
तर रेन आणि रेनिंग ही एकच गोष्ट आहे, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी अजून एक उदाहरण आपण बघू. जर समजा मी इथे असं लिहिलं, द बेबी द द बेबी बेबी म्हणजे लहान मूल, द बेबी द बेबी हॅज बीन क्राईंग, द बेबी हॅज बीन क्राईंग लाऊडली. म्हणजे एक लहान मुलं आहे आणि ते जोर जोरानं बोंबलत आहे, म्हणजे जोर जोरानं आवाज करत आहे, बरोबर. द बेबी हॅज बीन क्राईंग लाऊडली, हॅज बीन क्राईंग लाऊडली. आता मला सांगा, हा बेबी हा कोणतरी सब्जेक्ट आहे, हा नाऊन आहे, आणि तो कोणती क्रिया करत आहे? तो रडण्याची क्रिया करत आहे. बेबी वेगळा, रडणं वेगळं, बेबी वेगळा आणि रडणं वेगळं, लहान मूल वेगळं, त्याचं रडणं वेगळं. रडणं आणि लहान मूल एकच गोष्ट आहे का? नाही. पण आता तुम्ही आता रेन मध्ये या, द रेन आणि रेनिंग हे काही वेगळ्या गोष्टी नाहीत. रेन इटसेल्फ इज अ ऍक्शन. रेन ही स्वतःची क्रिया आहे, त्याच्यामुळे हे वाक्य असं होणार नाही. मला सांगा तुम्ही, द रेन हॅज बीन रेनिंग असं होणार नाही, ही रचना चुकली. इथे तुम्हाला असं द्यावं लागेल, इट हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड, इट हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड. म्हणजे आपलं 4 नंबरचे वाक्य चुकलं, 3 नंबरचे वाक्य चुकलं, 2 नंबरचे वाक्य चुकलं, आणि वी आर लेफ्ट विथ द करेक्ट आन्सर, दॅट इज ऑप्शन नंबर 1. बरोबर. या आता पुढे बघा, एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. तुमची रिव्हिजन होते, त्या कन्सेप्ट पाठ होऊन जातात आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. बघा पुढचं वाक्य, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड व्हेरी फास्ट, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. बघा एकदम वाचायला मस्त, ऐकायला मस्त, आणि नाही का, आता आपल्याला ऑप्शन मध्ये कन्फ्युजन देणारं वाक्य आहे. बघा कसं ओळखायचं, फिल इन द ब्लँक विथ अन ऍक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिव्हन बिलो. आता आपल्याला क्रियापदाचं रूप वापरायचं जे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे पॉप्युलेशन. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड आणि व्हेरी फास्ट. बघा आता एक एक सांगतो. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड रायझेस व्हेरी फास्ट. तर रायझेस हा जो कन्सेप्ट आहे साध्या वर्तमान काळात आपण हा कशासाठी वापरतो? एखादी हॅबिट असेल तर ही काही हॅबिट वगैरे नाही, त्यामुळे हे येणार नाही. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड हॅज रायझन. बघा हॅज रायझन जर तुम्हाला सांगतो थोड्या वेळात, ज्या वेळेस पास्ट परफेक्ट टेन्स असो का प्रेझेंट परफेक्ट टेन्स असो, हा वापरायचा म्हणजे त्या वाक्यात तसा रेफरन्स लागतो आपल्याला, क्रिया पूर्ण झाल्याचा, क्रिया कंप्लीट झाल्याचा रेफरन्स लागतो. या वाक्यात रेफरन्स नाही, कसा तुम्हाला सांगतो. आणि मला सांगा, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज रायझिंग व्हेरी फास्ट. ओके. आणि पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड हॅज बीन रायझन. रायझन असं होत नाही, कारण रायझन हा पुन्हा अकर्मक आहे, ऍक्शन वर्ब नाही. सूर्य उगवतो, सूर्य उगवण्याची ऍक्शन करतो का? नाही. आलं लक्षात? तर राईज हा अकर्मक वर्ब आहे, हा पॅसिव्ह मध्ये आपण वापरत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे ऑप्शन चुकलं. आता इज रायझिंग, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज रायझिंग व्हेरी फास्ट. याचा आन्सर काय? इज रायझिंग व्हेरी फास्ट. आता तुम्ही म्हणाल सर, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड हॅज रायझन व्हेरी फास्ट, असं का नाही? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आपल्याला पूर्णकाळ वापरायचा असतो त्यावेळेस तो पूर्णकाळ वापरण्यासाठी त्या वाक्यात रेफरन्स लागतो. आता जर या वाक्यात आपल्याला हॅज रायझन वापरायचं असेल तर वाक्य कसं असू शकतं? लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला विचारू शकतं पुढच्या याच्यात, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड हॅज रायझन. बघा कसं लिहू आपण याला, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड हॅज रायझन व्हेरी फास्ट इन लास्ट डिकेड. बघा, इन लास्ट डिकेड म्हणा का इन लास्ट सेंचुरी म्हणा, त्यांनी जर असं दिलेलं असतं की बा मागच्या दशकात किंवा मागच्या शतकात लोकसंख्या ही खूप जास्त जोरानं वाढलेली आहे, म्हणजे आपल्याला रेफरन्स दिला की त्या पर्टिक्युलर दशकात, त्या 10 वर्षात किंवा त्या सेंचुरीमध्ये लोकसंख्या जोराने वाढलेली, असा जर रेफरन्स दिला असता तर आपण हॅज रायझन वापरला असतं. पण या वाक्यात आपल्याला रेफरन्स दिला नाही. या वाक्यात फक्त लोकसंख्या वाढत आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे लोकसंख्या वाढण्याची जी कृती आहे, ही जी ऍक्शन आहे ती कंटिन्युअस आहे, ती पूर्ण झालेली आहे किंवा थांबलेली आहे असं नाही, ती कंटिन्युअस आहे. त्यामुळे आपला आन्सर येईल इज रायझिंग. बघा या आता पुढं खूप सोपा आहे इंग्रजी. विच पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो कंटेन्स अन एरर. आता आपल्याला एरर सांगायचं. साधं वाक्य, 2014चा क्लर्कचं वाक्य, आय नेव्हर रिमेंबर टू हॅव मेट दिस जेंटलमॅन इन बरोदा. आणि एरर, नो एरर सांगायचं आपल्याला कुठं. ज्यावेळेस आपण एखादा आपल्याला माणूस भेटला, आपण म्हणतो ना, तुम्हाला कधी पाहिल्याचं मला आठवत नाही. पण मला असं म्हणतो का आपण, तुम्हाला कधी पाहिल्याचं मला कधीही आठवत नाही? काय म्हणतो आपण? आठवत नाही, डोंट रिमेंबर. तुम्हाला काय लिहावं लागेल तर डोंट रिमेंबर, म्हणजे चूक आहे आपली ऑप्शन नंबर 1 मध्ये. नेव्हरच्या जागी काय वापरावं लागेल? तुम्हाला डोंट वापरावं लागेल. म्हणजे कॉमन सेन्स आहे, याच्यात काय असं रॉकेट सायन्स नाही का कोणती रचना नाही. बरोबर. हा म्हणजे लँग्वेजचा भाग आहे. आय डोंट रिमेंबर टू हॅव मेट दिस जेंटलमॅन इन बरोदा.
म्हणजे या माणसाला मी बडोद्यात कधी भेटलेलो आहे याचं मला आठवत नाही, असं आपण म्हणतो का? कधीही आठवत नाही असं म्हणतो का? नाही. तर आय डोंट रिमेंबर नेव्हर नाही पाहिजे तिथे, बरोबर. या आता पुढचं वाक्य आहे आपल्याला सांगायचं इनकरेक्ट सेंटेन्स. कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे? येस येस, हा महत्वाचा कन्सेप्ट त्यांनी विचारला, नेहमी आपण वापरतो आणि हा वारंवार परीक्षेत विचारतो. यूज टू लिव्ह चुकलं इथं. यूज टू कधी वापरतो आपण बघा, यूज टू प्लस क्रियापदाचा बेस फॉर्म, जी आपली पास्ट हॅबिट असते ना, पास्ट हॅबिट. आय यूज टू रीड न्यूजपेपर, मी रोज काय करायचो, न्यूजपेपर वाचायचो. आय यूज टू वेकअप अर्ली, मी रोज काय करायचो, सकाळी लवकर उठायचो. माय ग्रँडफादर यूज टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, रोज सकाळी ते काय करायचे, लवकर उठायचे. तुम्हाला जर पास्टची हॅबिट सांगायची असेल तर यूज टू प्लस क्रियापदाचा बेस फॉर्म ही पास्ट हॅबिट झाली. इथं क्रियापदाचा त्यांनी ईडी वापरला फॉर्म, ते चुकलं, ही रचना चुकली. जर वाक्यात पास्ट मध्ये यूज टू नंतर क्रियापद आलं तर ते काय आलं पाहिजे, बेस फॉर्म मध्ये आलं पाहिजे. म्हणजे इथं हे वाक्य बरोबर यासाठी काय लागेल, असं आय यूज टू लिव्ह इन बॉम्बे, मी मुंबईला राहायचो, असं त्या वाक्याचा अर्थ होईल. म्हणून हे वाक्य चुकलं. माय वाईफ इज यूज फॉर, बघा यूज फॉर ही रचना चुकली आणि इकडे इज दिलेला आहे, ही रचना चुकली. कशी तुम्हाला सांगतो, बरोबर काय येते, जर एम इज आर नंतर जर यूज टू आपण वापरला, यूज टू आपण वापरतो त्यानंतर क्रियापदाला एकतर आयएनजी वापरतो किंवा यूज टू नंतर एकतर नाऊन पाहिजे, या दोन गोष्टी तरी होतात. या दोन गोष्टी ही जी रचना आहे, ही रचना आपण वापरतो प्रेझेंट हॅबिट सांगण्यासाठी. प्रेझेंट हॅबिट, वर्तमान काळातली हॅबिट सांगण्यासाठी. वर्तमान काळातली हॅबिट सांगण्यासाठी दोन रचना आपण यूज टूच्या वापरतो. पहिली रचना अशी आहे, यूज टू नंतर आयएनजी. जर यूज टू नंतर आयएनजी आलं तर त्याच्या अगोदर आम्ही पैकी नक्कीच काही ना काही असलं पाहिजे. आणि दुसरी रचना आपण वापरतो की आम्ही प्लस यूज टू, आणि जर क्रियापदाला आयएनजी नसला तर तिथं नाऊन पण येऊ शकतं. कसं नाऊन तुम्हाला सांगतो, जसं आता तुम्हाला याचं उदाहरण सांगितलं, माय वाईफ इज यूज फॉर गेटिंग अप अर्ली. नाही, इथं काय लिहावं लागेल आपल्याला, इथं त्यांनी प्रिपोजिशन चुकवला, यूज टू गेटिंग अप अर्ली असं पाहिजे ते, म्हणून हे चुकलं. वी आर यूज टू द नॉईज अवर नेबर मेक दो वी डोंट लाईक इट. वी आर यूज टू, बघा आम्ही पैकी आर आहे, यूज टू आहे, यूज टू नंतर द नॉईज हे नाऊन आहे, बरोबर. म्हणजे ही पण काय झाली, प्रेझेंट हॅबिट झाली. अवर नेबर, नेबर NEIGHBOUR, नेबर स्पेलिंग बरोबर आहे. मेक, अवर नेबर एकवचनी अनकाउंटेबल, इथं मेक्स पाहिजे या वाक्यात. अवर नेबर मेक्स दो वी डोंट लाईक इट, बरोबर. म्हणजे आमचे जे शेजारी आहेत खूप सारा गोंधळ घालतात, खूप सारा आवाज करतात, ते आम्हाला आवडत नाही, पण त्याची आता आम्हाला काय झालेली आहे, सवय झालेली आहे, असा या वाक्याचा सेन्स बनतो. बघा एक नंबरचं वाक्य चुकलं, बरोबर, एक नंबरचं वाक्य चुकलं. बी नंबरचंही वाक्य चुकलं. तुम्ही बी नंबर मध्ये जरी गेले तर काय झालं, आता एक नंबर चुकलं, बी नंबरचं पण वाक्य चुकलं, आणि एक सी नंबरचं यूज टू द नॉईज अवर नेबर मेक्स. लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलं, इनकरेक्ट सेंटेन्स त्यांनी विचारलेला आहे आपल्याला. म्हणजे आपला आन्सर असलं पाहिजे ए आणि बी. आपलं आन्सर काय असलं पाहिजे, ए आणि बी. ए आणि बी हे दोन्ही काय तर चुकीचे आहेत, ए आणि बी चुकीचे आहेत. आता सी तुम्हाला सांगतो, या मेकला एस पाहिजे, पण आयोगाचं जसं तसं वाक्य आहे, त्यांनी या मेकला एस लावला नाही. खरं जर पाहिलं तर या यूज टूच्या कन्सेप्ट आहेत म्हणून कदाचित ते बरोबर दिलं, बरोबर. जर मेकवर जर पाहिलं तर हे पण वाक्य चुकते. पण आता याला दुरुस्त करून तुम्हाला सांगितलं, सी बरोबर आहे, ए आणि बी चुकलेले आहेत. इथं तुम्हाला आता एक नाऊनचं उदाहरण द्यायचं होतं. हे नाऊनचं उदाहरण इथं आहे, वी आर यूज टू द नॉईज अवर नेबर मेक्स. यूज टू नंतर काय आला, आम्ही आला, आम्ही नंतर यूज टू आला, यूज टू नंतर काय आला, नॉईज आला. अजून जर एक्झाम्पल सांगायचं तर आता आपल्याला माहिती आहे, वी आर यूज टू, वी आर यूज टू द ट्रॅफिक, वी आर यूज टू द ट्रॅफिक इन पुणे सिटी, इन पुणे सिटी. आता तुम्हाला माहिती आहे पुणे शहरात किती ट्रॅफिक, पण आपल्याला काय झालेली आता सवय झालेली, वी आर यूज टू द ट्रॅफिक, वी आर यूज टू द ट्रॅफिक इन पुणे सिटी, आपल्याला सवय झालेली. प्रेझेंट हॅबिट मध्ये दोन रचना वापरतो आपण यूज टूच्या, एक वापरतो आयएनजी वाली क्रियापदाला, एक वापरतो त्याला नाऊन असलं पाहिजे. आणि यूज टूची भूतकाळातली रचना आपण कशी वापरतो, त्यानंतर क्रियापदाचा काय असला पाहिजे, बेस फॉर्म असला पाहिजे. यस, हा कॉन्सेप्ट वारंवार विचारला जातो, लक्षात ठेवा, लिहून ठेवा, बरोबर. या आता पुढं, शी ऑफ मॅरिंग सुनील विन शी डिस्कवर्ड ही वॉज. बघा एक वाक्य आहे, याच्यात एक पास्ट मधली एक सेंटेन्स स्ट्रक्चर वापरलेलं आहे, दोन वाक्य आहेत आणि एक वाक्य भिन्न जोडलेलं आहे, बरोबर. शी ऑफ मॅरिंग सुनील विन शी डिस्कवर्ड, डिस्कवर्डचं क्रियापदाचा फॉर्म सांगा कोणता आहे. जर एका वाक्यात V2 असेल, तर दोनच गोष्टी होऊ शकतात. जर एक तर इकडे आयएनजी पण येऊ शकते, बरोबर.
दुसरी गोष्ट येऊ शकते इकडे V2 ला V2 दोन सलग ऍक्शन असतील तर, आणि तिसरी गोष्ट येऊ शकते हॅड प्लस V3 जर एका वाक्यात V2 असला, पण कधीही तिथं म्हणजे वर्तमान काळ येणार नाही. ओके, वर्तमान काळ कुठंच नाही. शी हॅड थॉट ऑफ मॅरिंग सुनील V2 प्लस V3 असं जर बोलायचं झालं तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. इथं हॅड प्लस थॉट येणार नाही, हॅड प्लस थॉट येणार नाही. वॉज थिंकिंग, शी वॉज थिंकिंग ऑफ मॅरिंग सुनील व्हेन शी डिस्कवर्ड ही वॉज ऑलरेडी मॅरिड. ओके, वॉज बिंग थॉट, वॉज बिंग आणि थॉट, वॉज बिंग थॉट येणार नाही, ही पॅसिव्ह रचना आहे. इथं मी तुम्हाला असं सांगेन की हा थिंग जो आहे हा थिंग आहे अकर्मक, हा थिंग अकर्मक आहे, ऍक्शन व्हर्ब नाही, त्यामुळे त्याचा पॅसिव्ह होणार नाही. बरोबर, म्हणजे सी नंबरचं वाक्य चुकलं. आणि हे काय नुसता थॉट, त्या दोन क्रिया काही सलग झालेल्या नाहीत, त्याच्यामुळे इथं थॉटही येणार नाही. हा V2 आहे, V2 येणार नाही. V2 आपण केव्हा वापरतो, जर दोन क्रिया सलग झाल्या तर, एका पाठोपाठ एक होत असतील तर वापरतो, तिथं येणार नाही. तर इथं काय येईल, आपला आन्सर येईल वॉज थिंकिंग. कसं तुम्हाला सांगतो, दोन क्रिया आहेत, एक क्रिया अगोदरच सुरू होती, एक क्रिया अगोदरच काय सुरू होती. म्हणजे आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन, आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन वेन समन नॉक ॲट द डोअर. तेव्हा काय केलं, कोणीतरी दार वाजवलं. कोणती क्रिया अगोदर चालू होती, टीव्ही बघण्याची. आता इथं तसंच आहे, एक क्रिया अगोदर चालू होती, शी वॉज थिंकिंग ऑफ मॅरिंग सुनील. तिचा विचार चालू होता, महिना झाले, 2 महिने झाले, तिचा विचार चालू होता की आता आपला सुनील मस्त माणूस आहे, मस्त मुलगा आहे, सुनील सोबत आपल्याला लग्न करायचं. पण एकदम अचानकपणे तिला माहित झालं, शी डिस्कवर्ड म्हणजे लगेच तिला माहित झालं, एकदम अचानक तिला माहित झालं, शी डिस्कवर्ड शी वॉज ऑलरेडी मॅरिड. तिचा आपला महिना 2 महिने झाले, 6 महिने झाले विचार चालू होता, पण सुनील मस्त माणूस आहे. पण सुनीलला मस्त असताना एवढं सांगितलं नाही की त्याचं लग्न झालेलं आहे. पण आता तिला माहित पडलं, तिला माहित पडलं की त्याचं लग्न झालेलं आहे. म्हणजे तिचं जी विचार करण्याची जी प्रोसेस आहे, ही विचार करण्याची प्रोसेस कंटिन्युअस होती. आणि या कंटिन्युअस प्रोसेस असताना मधातच तिला डिस्कवर्ड झालं. काय झालं डिस्कवर्ड, की बुवा त्याचं लग्न ऑलरेडी काय झालेलं आहे. इथं रचना कोणती लागू होईल, V2 आणि दुसऱ्या वाक्यातली ING. एक क्रिया चालू असताना दुसरी क्रिया मधात घडते, V2 आणि ING. या पुढे आता यस, आयडेंटिफाय द टेन्स फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. शी हॅड हेअर नाही, इथं हे स्पेलिंग चुकलं आपलं. शी हॅड हर लंच बिफोर शी केम. बिफोरचा क्लॉज आहे आणि बिफोरच्या क्लॉज मध्ये क्रियापद आहे V2. बघा आता पुढं, शी हॅड हर लंच बिफोर शी केम. आता तू म्हणसाल सर हॅड काय, आम्हाला हाड माहित आहे, हाड माहित आहे, पण हॅड काय, इंग्रजीत पण एक हॅड असतो. बघा आता लक्षात, कसं लक्षात ठेवायचं. यस, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा जो हॅव आहे ना, हॅव ऑब्लिक हॅज, हे काही वेगळे नाही. आय सोबत आपण हॅव वापरतो, बरोबर. वी यू, आय सोबत वी यू आणि दे. आणि कोणताही प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्याच्यासोबत आपण काय वापरतो, हॅव वापरतो. आणि हॅज कोणासोबत आपण वापरतो, ही, शी, इट. आणि कोणताही सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्याच्यासोबत आपण हॅज वापरतो, राईट. आता ज्यावेळेस हॅव आणि हॅज ऍज अ मेन व्हर्ब म्हणून आपण वापरतो, तर त्या हॅव आणि हॅजचं दुसरं आणि हॅव आणि हॅजचं तिसरं रूप काय होते, हॅड होते. V2 आणि V3 काय होते, त्याचा हॅड होते. आणि ज्यावेळेस तो ऍज अ मेन व्हर्ब म्हणून वापरतो, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो असणे, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो खाणे, आणि त्यावेळेस त्याचा अर्थ होतो पिणे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळेस मेन व्हर्ब म्हणून वापरला जातो. आता इकडे या, आता पहिला जो हॅड आहे हा आहे ऑक्झिलरी व्हर्ब. पहिला हॅड काय आहे, ऑक्झिलरी व्हर्ब आहे. दुसरा जो हॅड आहे हा V3 फॉर्म आहे. V3 फॉर्म कशाचा आहे, V3 फॉर्म तो हॅवचा काय आहे, या हॅवचा V3 फॉर्म आहे. ज्यावेळेस हॅवचा V3 फॉर्म काय सांगितला मी, हॅड सांगितला, त्याचा अर्थ काय होऊ शकतात, 3 अर्थ होतात. एक असते असणे, एक असते खाणे, एक असते पिणे. आता मला सांगा, शी हॅड हॅड हर लंच, म्हणजे तिनं तिचं जेवण केलं, असा त्या वाक्याचा अर्थ बनतो. तिनं तिचं जेवण केलं बिफोर शी केम, म्हणजे ती ज्यावेळेस इथं आली, बिफोर शी केम, ती ज्यावेळेस आली तर ती जेवण करून आली. म्हणजे पहिले तिने जेवण केलं, नंतर इथं आली. दोन पैकी जी क्रिया अगोदर झाली ती क्रिया पास्ट परफेक्ट मध्ये. दोन पैकी जी क्रिया अगोदर झाली, इथं दोन क्रिया, दोन ऍक्शन आहेत. पहिली ऍक्शन आहे जेवण करण्याची, दुसरी ऍक्शन आहे येण्याची. तर अगोदर कोणती क्रिया झाली, अगोदर आली कधी नाही, तर अगोदर तिने जेवण केलं. शी हॅड हर लंच, अगोदर तिने जेवण केलं आणि नंतर ती इथं आली. आलं लक्षात. तर म्हणून एका वाक्यात V2 आहे, एका वाक्यात पास्ट परफेक्ट आहे, एका वाक्यात V2 आहे आणि एका वाक्यात पास्ट परफेक्ट आहे. ही रचना येथे वापरलेली आहे. आलं लक्षात. येस. आता मग सांगा याचा काळ कोणता, तर याचा काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स, ऑप्शन नंबर 4. बघा एवढं सोपं आहे, बेसिक आहे सगळं.
बेसिक आहे. तुम्ही जर वारंवार आपले सगळे प्रश्न बघितले, सगळे सिरीज बघितली, तुमचे सगळे प्रश्न पाठ होऊन जातील आणि परीक्षेत आपले मार्क वाढवण्यात आपल्याला मदत होईल. बघा आता पुढचं पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे, अशी वाक्य सांगा की ज्याच्यामध्ये फ्युचर टेन्स एक्सप्रेस केलेला आहे. येस, तर पहिलं वाक्य द मूवी बिगिन्स इन अ लिटल व्हाईल. तुम्हाला कन्सेप्ट मी वारंवार सांगितलेला आहे. ज्या वेळेस द मूवी बिगिन्स इन अ लिटल व्हाईल, मूवी सुरू झाला का नाही, कधी होणार, इन अ व्हाईल म्हणजे काय, थोड्या वेळात होणार. ज्यावेळेस एखादा फ्युचर इव्हेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितला जातो, ज्यावेळेस एखादा इव्हेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितला जातो, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं डेफिनाइट फ्युचर. त्याला काय म्हणायचं, डेफिनाइट फ्युचर. यस, डेफिनाइट फ्युचर. सेम वाक्य देऊन तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारलं जाऊ शकते की यात टाइम एक्सप्रेशन सांगा. तर टाइम एक्सप्रेशन काय घ्यायचं, डेफिनाइट फ्युचर टाइम एक्सप्रेशन आहे. तर फ्युचर टेन्स आहे का, तर आहे. फ्युचर ऍक्शन सांगतो. वुड यू बी काइंड इनफ टू मीट अस आफ्टर द लंच ब्रेक. वुड यू बी काइंड इनफ टू मीट अस आफ्टर द लंच ब्रेक. म्हणजे तुम्ही थोडी कृपा कराल का, ज्यावेळेस लंचचा ब्रेक होईल तेव्हा आम्हाला भेटाल का. मला सांगा, लंचचा ब्रेक झाला का, नाही. ते आपल्याला भेटले का, नाही. तर लंचचा ब्रेक होईल, ब्रेकच्या नंतर ते आपल्याला भेटतील. म्हणजे या दोन्ही गोष्टी कशा आहेत, फ्युचरच्या आहेत. म्हणून हे वाक्य फ्युचर एक्सप्रेस करते. बरोबर आहे. ही इज द लिव्हिंग फॉर युके दिस विंटर. इथं काहीतरी चुकलेलं आहे, इथं दची गरज नाही. ही इज लिव्हिंग फॉर द युके. बरोबर, हे इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. ही इज लिव्हिंग फॉर द युके दिस विंटर. मला सांगा, तू युकेला जाणार आहे, कधी जाणार आहे, दिस विंटर म्हणजे या हिवाळ्यात जाणार आहे. तू युकेला अजून गेला का, नाही. विंटर अजून आला का, नाही. दोन्ही क्रिया होणार आहेत फ्युचर मध्ये, म्हणजे हा पण फ्युचर टेन्स आहे. यू मस्ट टेक केअर ऑफ युअर स्टडीज. म्हणजे तुला काय केलं पाहिजे, तुझ्या अभ्यासाची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास अजून संपला का, तुला नोकरी अजून लागली का, अजून नोकरी लागली नाही, अभ्यास अजून संपला नाही, तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या अभ्यासाची काळजी घेतली पाहिजे. फ्युचर इव्हेंट. चारही वाक्यात त्यांनी फ्युचर गोष्टी सांगितलेल्या आहेत. चारही वाक्य बरोबर आहेत. चारही वाक्यात फ्युचर टाइम एक्सप्रेस केलेला आहे. यापुढे आता पुढच्या वाक्यात आपल्याला योग्य वर्ब वापरायचा आहे. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब. येस, आय युजली वॉक टू कॉलेज बट टुडे आय इन माय अंकल्स कार. बघा, एकदम मस्त वाक्य, वाचायला, पाहायला आणि ऐकायला एकदम सोपं वाटते, पण ऑप्शन मध्ये कन्फ्युजन. बघा कसं दूर करायचं. आय युजली वॉक सिंपल प्रेझेंट टू कॉलेज. मी कॉलेजला ज्यावेळेस नेहमी जातो, जो आपली दिनचर्या कॉलेजला जाण्याची, ते कसं जातो, मी चालत जातो. वॉक म्हणजे काय, चालत जाणे, पायी जाणे. जनरली मी कॉलेजला काय जातो, पायी चालत जातो. बट टुडे आय इन माय अंकल्स कार, बट टुडे आय गो इन माय अंकल्स कार. असं ही रचना चुकते. आय गो इन माय अंकल्स कार नाही होत. आय वेंट इन माय अंकल्स कार, आय वॉक इन माय अंकल्स कार. कारमध्ये कसं आपण वॉक करणार, त्याच्यामुळे हा पर्याय नॉनसेन्स आहे. आणि गोईंग, बघा गोईंग पण येऊ शकते, पण गोईंगच्या अगोदर तुम्हाला काहीतरी लागते. इथं आय एम लागेल. गोईंगच्या अगोदर काय पाहिजे, आय एम लागेल. गोईंग आला असतं, पण कधी आलं असतं, त्याच्या आधी ऑक्झिलरी व्हर्ब लागला असता. त्याच्यामुळे हे वाक्य चुकलं. आणि वी आर लेफ्ट इज द करेक्ट आन्सर, वेंट. आय युजली वॉक टू कॉलेज बट टुडे आय वेंट इन माय अंकल्स कार. पण आज मी माझ्या अंकलच्या गाडीमध्ये, कारमध्ये गेलो. बरोबर, एक तर हे होईल, किंवा जर गोईंग आला असता, गोईंग कधी आला असता, जर तिथं ॲमिजार पैकी ॲम असतात. तर ॲमच का, तीन पैकी, कारण सब्जेक्ट आहे आय एम गोईंग इन माय अंकल्स कार. दोन्ही फरक असा आहे की मी रोज पायी जातो, पण आता आय एम गोईंग जर म्हटलं तर मी माझ्या अंकलच्या आज गाडीमध्ये जात आहे, चालू आहे तयारी द्यायची. आणि जर तू गेला त्या दिवशी, तर ते झालं वेंट. आलं लक्षात. त्याच्यामुळे आपला गोईंग कटला आणि तिथं आपण वेंट आला. वॉक येणार नाही, कारण कारमध्ये आपण वॉक करत नाही. आणि गो ही रचना चुकलेली आहे. आपला आन्सर येतो वेंट. राईट. या आता पुढे या आता. आयडेंटिफाय द टेन्स इन द सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स मधला करेक्ट टेन्स ओळखायचा आहे. द ब्रांच ऑफिस हॅज बीन ऑर्गनायझिंग द फंक्शन. ब्रांच ऑफिस हॅज बीन ऑर्गनायझिंग. टेन्स आपल्याला विचारलेला आहे, तर आपण ऑक्झिलरी व्हर्ब पाहायचा. मला सांगा आता, ऑक्झिलरी व्हर्ब सोपा प्रश्न आहे. टेन्स ओळखायला सांगितला, जर हॅज असेल, हॅव आणि हॅज कोणत्या टेन्स मध्ये वापरतो, प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. बीन हा झाला परफेक्ट फॉर्म. बी काय झाला, परफेक्ट फॉर्म. कोणा कसा बीन परफेक्ट फॉर्म झाला, बघा, बी वॉज वेअर आणि बी. हा बी झाला एक रूप. दुसरं रूप काय झालं त्याचं, वॉज किंवा वेअर. बी दुसरं रूप हा झाला V2. हे बी झालं V1. V2 बी वॉज वेअर आणि बीन झाला मग परफेक्ट फॉर्म. आणि ऑर्गनायझिंग ING. जर ING असेल तर त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस टेन्स. मग या वाक्याचा काळ कोणता झाला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इथं रिपीट झालेला आहे, पास झालेला आहे दोनदा. तर इथं काय पाहिजे आपल्याला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ऑप्शन नंबर C. ओके.
हे आता पुढं पुढे आपल्याला विचारलेले विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इंडिकेट अ फ्युचर इव्हेंट. बघा पुन्हा किती प्रश्न विचारले बघा. फ्युचर इव्हेंट कोणाच्या सांगितले. अवर स्कूल्स बिगिन. ओके, बिगिन नेक्स्ट वीक. आमची शाळा, आमच्या सगळ्यांच्या शाळा, अवर स्कूल्स म्हणजे 4-5 जण बसलेल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. आमच्या शाळा कधी सुरू होणार आहेत? पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. बिगिन अजून सुरू झाल्या का? नाही झाल्या. आणि जर एखादा फ्युचर इव्हेंट साध्या वर्तमान काळात सांगितलेला असेल, जर एखादा फ्युचर इव्हेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सांगितलेला असेल तर त्याला कोणती वेळ म्हटलं जाते? त्याला डेफिनाइट फ्युचर म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? डेफिनाइट फ्युचर म्हटलं जाते. तर मग हे वाक्य फ्युचर इव्हेंट सांगते का फ्युचर टाइम सांगते का? तर सांगते. ही इज बिंग सेंट टू जर्मनी फॉर फर्दर स्टडी. बघा रिपीट आहे वाक्य. ही इज बिंग सेंट टू जर्मनी. तो जर्मनीला गेला का? नाही गेला, पण त्याला पाठवायचं आहे भविष्यातील अभ्यासासाठी. बिंग सेंट, त्याच्यामुळे हे वाक्य फ्युचर सांगते. यू शुड स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ. म्हणजे हे वाक्य असं का म्हटलं? कारण तुम्ही काय करता? नुसता अभ्यास करता. तुमच्या फिजिकल हेल्थकडे, शरीराकडे लक्ष आहे का? नाही. मग तुम्हाला सल्ला दिला, यू शुड स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. ही फ्युचर इव्हेंट सांगते. आय रीच ॲट 6 o'clock अँड वी स्टार्ट ऑफ इमिजिएटली. तुम्हाला मी सांगितलं, जर दोन्ही वर्ब जर साध्या वर्तमान काळात वापरले असतील तर ते काय सांगतात? ते फ्युचर इव्हेंट सांगतात. म्हणजे काय झालं? आय रीच ॲट 6 o'clock, मी 6 वाजता पोहोचणार. आणि वी स्टार्ट ऑफ इमिजिएटली, मी 6 वाजता पोहोचतो आणि नंतर आपण पटकन निघून जाऊ. म्हणजे तो अजून पोहोचला नाही, ते अजून निघून गेले नाही. 6 वाजतील, 6 वाजता ते पोहोचतील, 6 वाजता पोहोचल्यावर ते सोबत निघतील. त्याच्यामुळं हेही वाक्य काय सांगते? हेही वाक्य फ्युचर इव्हेंट सांगते. तर या वाक्यातले चारही वाक्य काय सांगतात? फ्युचर इव्हेंट सांगतात. एकदम सोपं आहे. वाक्यातला तुम्हाला वर्ब समजला पाहिजे, वाक्याचा सेन्स समजला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स बघा कोणते सांगायचे आपल्याला. येस, सोपं आहे सगळं. शी वॉज लाइकिंग हर हाऊस व्हेरी मच. बघा लाईक हा जो आहे अकर्मक आहे. अकर्मक याला काय म्हणतात? स्टेटिव्ह व्हर्ब. म्हणजे हा ऍक्शन व्हर्ब नाही, हा स्टेटिव्ह व्हर्ब आहे, अकर्मक आहे. तो ऍज अ व्हर्ब म्हणून वापरताना आपण आयएनजी करणार नाही. आपण कधीच नाही म्हणत लाइकिंग, असं म्हणत नाही आपण. शी वॉज लाईक हर हाऊस व्हेरी मच. आता वॉज दिलेला आहे आणि लाइकिंग आहे. जर हे वाक्य दुरुस्त करायचं तर कसं करता येईल? म्हणजे तिला तिचं घर फार आवडलं, तिला तिचं घर खूप आवडते असं सांगायचं आहे. तर मग इथं काय येईल? शी लाईक. काय करावं लागेल आपल्याला? शी लाईक हर हाऊस व्हेरी मच. त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. प्रिफर्ड टू टी. ओके, प्रिफर्ड सोबत प्रिपोजिशन टी पाहिजे. हेही वाक्य बरोबर आहे. दे डिड नॉट स्लेप्ट. येस. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डिड नॉट वापरला आणि स्लेप्ट वापरला. स्लेप्ट हे रूप कोणते सांगा बरं? तर स्लेप्ट हे रूप आहे V2. ज्या वाक्यात डू, ज्या वाक्यात डस आणि ज्या वाक्यात डीड येईल त्या वाक्यातला जो क्रियापद नेहमी आणि नेहमी बेस फॉर्म मध्ये असला पाहिजे. सोपं तुम्हाला सांगतो. वाक्य प्रश्न असू द्या, वाक्य उद्गारावरती असू द्या, वाक्य तुमचं इम्परेटिव्ह सेंटेन्स असू द्या, वाक्य काही पण असू द्या, पण एकाच वाक्यात डू डस डीड म्हणजे या तीनपैकी एक डू येत असेल किंवा डज येत असेल किंवा डीड येत असेल आणि त्या वाक्यातल्या क्रियापदाला काही ईडी लागत असेल, आयएनजी लागत असेल तर ते चुकणार. कारण क्रियापद नेहमी आणि नेहमी काय असलं पाहिजे? बेस फॉर्म मध्येच असलं पाहिजे. आता मला सांगा, या वाक्यात डीड आहे आणि स्लिप हे बेस फॉर्म मध्ये आहे का? नाही. हे काय पाहिजे? बेस फॉर्म मध्ये यासाठी काय पाहिजे? स्लिप पाहिजे. इथं भेटू गेला म्हणजे हे वाक्य काय झालं? आपलं चुकलेलं आहे. म्हणजे 1 नंबरचं वाक्य चुकलं, 1 नंबर गेला. ओके, आपल्याला करेक्ट विचारलं. येस, 2 नंबर बरोबर आहे. 3 नंबरचं वाक्य चुकलं, 3 नंबर गेला. ओके. ओके, आता आपण पाहू 2 नंबर बरोबर. येस, ही हॅड बीन स्मोकिंग हेविली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. हॅड बीन स्मोकिंग हेविली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. आता हॅड बीन स्मोकिंग हा जो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा नाऊन झाला इथे. ही हॅड बीन स्मोकिंग. ओके. ही हॅड बीन स्मोकिंग हेविली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. म्हणजे हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि ही हॅड हे हॅवचं दुसरं रूप हा झाला V2. म्हणजे इथं रचना आहे व्ही म्हणजे हॅड प्लस V3 एका वाक्यात आहे. इथं रचना हॅड प्लस V3 आणि एका वाक्यात आहे V2. त्याच्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे. 4 नंबरचं ही वाक्य बरोबर आहे. तर आपला आन्सर पाहिजे 2 नंबरचंही बरोबर आहे. आपला आन्सर आहे ते 2 आणि 4. म्हणजे ही हॅड बीन स्मोकिंग हेविली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. ज्यावेळेस त्याला हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक यायच्या अगोदर काय विषय होता की तो खूप जास्त प्रमाणात स्मोक करत होता. अगोदरची क्रिया कोणती? जास्त प्रमाणात स्मोक करणे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि त्यामुळे त्याला काय झालं? त्या जास्त हेवी स्मोकिंग केल्यामुळे त्याला काय झालं? त्याला हार्ट अटॅक आला. ही हॅड येणे असणे बरोबर. ही हॅड हार्ट अटॅक बरोबर. हॅड प्लस 3 आणि V2 ही रचना या वाक्यात वापरलेली आहे. या आता पुढचा क्वेश्चन आहे त्यातही आपल्याला काय विचारलं? आपल्याला विचारलं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणतं? येस, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. वी मीट इन युअर हाऊसेस टुमारो.
ओके, वी मीट आपण भेटूया इन युअर हाऊसेस. सध्या उद्या मी तुम्हाला सगळ्या तुमच्या आपापल्या घरी भेटेल. ओके, काय हरकत नाही. वी मीट. आय एम हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स. आय एम हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स. आय एम हॅव्हिंग. ज्यावेळेस आपण सांगितलेलं आहे की हॅव जो आहे हा स्टेटिव्ह व्हर्ब आहे, हा ऍक्शन व्हर्ब नाही. मराठीत याला आपण म्हणतो हा अकर्मक आहे. अकर्मक आहे म्हणजे क्रियापदाला आयएनजी आपण वापरणार नाही, बरोबर, कारण तो ऍक्शन व्हर्ब नाही. मेनी फ्रेंड्स, मला ऑफिसमध्ये खूप सारे मित्र आहेत, असं जर आपल्याला पोझिशन सांगायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल? हॅवच वापरावं लागेल. आय हॅव मेनी फ्रेंड्स इन ऑफिस हे चुकलेलं आहे, इथं हॅव्हिंग दिलेलं आहे म्हणून चुकलेलं आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. आपल्याला करेक्ट विचारलं, 2 नंबर बाहेर काढा. 2 नंबर बाहेर गेला, 2 नंबर बाहेर गेला, 2 नंबर बाहेर गेला आणि फक्त 1 नंबरच वाक्य बरोबर आहे. आता खालचं वाक्य वाचू, 3 नंबरचं. द गेस्ट हॅव अराइव्ड ॲट एक्झॅक्टली 8 PM. ओके, गेस्ट हॅव अराइव्ड ॲट एक्झॅक्टली 8 PM. आणि 4 नंबरचं वाक्य आहे, द हाऊस हॅज बीन बिलॉंगिंग टू हर फादर. बिलॉंगिंग हा सुद्धा अकर्मक आहे, स्टेटिव्ह व्हर्ब आहे म्हणजे ऍक्शन व्हर्ब नाही, त्यामुळे त्याला आयएनजी येणार नाही. द हाऊस हॅज बीन बिलॉंगिंग टू हर फादर असं आपण म्हणत नाही. द हाऊस बिलॉंग्स काय म्हणावं लागेल? बिलॉंग म्हणजे काय? एखाद्याच्या मालकीचं असतं. द हाऊस बिलॉंग्स टू हर फादर म्हणजे ते घर कोणाचं आहे? तिच्या वडिलाचं आहे, ते बिलॉंग्स होईल. आता आपण 3 नंबरच्या वाक्यावर, द गेस्ट हॅव अराइव्ड. बघा, वाचायला चांगलं वाटते, ऐकायला चांगलं वाटते आणि पाहायला पण चांगलं वाटते. तुम्हाला असं वाटेल की यात काही चूक नाही, पण मी तुम्हाला सांगतो इथं दिलेला एक्झॅक्टली ॲट टाइम. ज्या वेळेस एखाद्या वाक्यात जर एक्झॅक्टली टाइम दिला, बघा, ज्या वेळेस एखाद्या वाक्यात जर टाइम दिला, समजा मी ॲट 8 PM, एखाद्या वाक्यात जर वर्ष दिलं इन 1961, एखाद्या वाक्यात जर शेवटचा शब्द लास्ट आहे, एखाद्या वाक्यात जर शेवटचा शब्द येस्टरडे आहे, तर या चारही केसमध्ये बघा, लक्षात ठेवा पुन्हा, जर वेळ दिला ॲट 8 म्हणजे 8च नाही, ॲट कोणताही एक्झॅक्ट वेळ द्या, ॲट 2 PM, ॲट 1 AM, कोणताही वेळ देऊ द्या. जर वेळ दिला, जर वर्ष दिलं, जर लास्ट आणि येस्टरडे हे शब्द दिले, तर त्या वाक्यातला क्रियापद हा काय पाहिजे? V2 मध्ये पाहिजे. म्हणजे 3 नंबरचं वाक्य चुकलं, आपला आन्सर येते फक्त 1 नंबरचं बरोबर. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. एकदम सोपं आहे, बेसिक गोष्टी माहित पाहिजे, त्या वाक्यातले अपवाद माहित पाहिजे. आणि थँक्यू व्हेरी मच. बघा, तुम्ही एकच प्रॉमिस करा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक सिरीज बघा, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ज्या कन्सेप्ट, जे अपवाद वारंवार विचारले जातात आणि वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून विचारल्या जातात, ते तुमचे पाठ होतील आणि परीक्षेत तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, नक्कीच मार्क्स वाढतील. आणि या जरी सिरीज तुम्ही कंटिन्यू बघितली सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तर परीक्षेतला तुमचा वेळ कमी होईल. म्हणजे वेळेत इंग्रजीचे प्रश्न सोडवून होतील, इंग्रजीला वेळ लागणार नाही. प्रत्येक वाक्य, 4ही वाक्य वाचायची गरज अजिबात नाही. तुम्हाला काय समजलं पाहिजे? फक्त कीवर्ड कोणता शोधायचा, त्या वाक्यातला कीवर्ड कोणता ओळखायचा की ज्यावरून आपल्याला आन्सर काढायचं. तर ते तुम्हाला कुठं भेटेल? आपल्या सिरीज मध्ये भेटेल. नक्की पहा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, पहिल्या व्हिडिओ पासून पहा. आवडली तर लाईक करा आणि आपल्या इतरही मित्रांना नक्कीच शेअर करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.